नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सिद्धोदान दिलीप आंबेगावे सर स्वागत करतो तुमचं दिशा युनिव्हर्सिटी या उपक्रमामध्ये। दिशा युनिव्हर्सिटी या उपक्रम भंडारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री नुरुल हसन सर यांच्या कल्पनेतून सुरू झालेला नाविन्यपूर्ण उपक्रम आहे। या उपक्रमामध्ये माझ्याकडे सध्या बुद्धिमत्ता हा विषय आहे। त्या बुद्धिमत्तेमध्ये आजचा टॉपिक आहे आपल्या क्लासचा, तो म्हणजे ब्लड रिलेशन, जो अतिशय महत्वपूर्ण आहे पोलीस भरतीला पण, तलाठीला पण, सरळ सेवा जे काय असतील, बाकीच्या ग्रुप सी चा पेपर, ग्रुप बी चा पेपर जे एमपीएससी आयोजित करते, त्यासोबतच एमपीएससी च्या प्रिलिम्सला सुद्धा हा ब्लड रिलेशन टॉपिक अतिशय महत्वपूर्ण आहे। कोणताही पेपर काढला तरी ह्या टॉपिक वरती 100% प्रश्न असतोच, त्यामुळे आपण त्याला अतिशय डीप मध्ये चांगल्या पद्धतीने समजून घेण्याचा प्रयत्न करू। तर बघा, ब्लड रिलेशन, अगोदर ब्लड रिलेशन म्हणजे काय ते समजून घ्या। नाते संबंध कसे असतात, प्रश्न कसे पडतात ते आपण पुढे बघणारच आहे। त्याचे एक स्ट्रक्चर असतं, त्याची आकृती असते, ते आकृती समजून घ्या। आकृती कशा पद्धतीने काढली जाते तर बघा, जर समजा आई वडील असतील तर अशा पद्धतीने आकृती काढायचं। नवरा बायको असतील तरी सुद्धा अशा पद्धतीनेच आकृती काढायचं। समजलं का काय म्हटलं मी? आई वडील असतील तर क्रॉस द्यायचं, नवरा बायको असतील तर त्यांच्यामध्ये सतत भांडण असते म्हणून त्यांच्यामध्ये क्रॉस द्यायचं, बरोबर। आणि मुलगा असेल तर असं खाली मुलगा, समजलं, ह्यांचा मुलगा, ओके। त्याच्यानंतर मुलाची बहीण असेल तर असं, समजलं काय बोललो मी? बहीण असेल तर असं, ओके। नंतर ह्यांचा काका असेल तर काका इकडे जाईल, म्हणजे ह्यांचा भाऊ ना, ह्यांचा काका, समजलं। ह्यांचा मामा असेल तर मामा इकडे जाईल, समजलं काय बोलत आहे मी? म्हणजे अशा प्रकारचं स्ट्रक्चर काढायचं आहे। तुम्हाला डिपेंड आहे नातेवाईक काय विचारलेले आहेत। जर मुलगा विचारला तर वडील असेल, वडिलांचा मुलगा, त्याची बहीण इकडल्या बाजूला, जर त्याचा काका विचारला तर वडिलांचा भाऊ म्हणजे ह्याचा काका, बरोबर। मामा विचारला तर आईचा भाऊ म्हणजे ह्यांचा मामा, समजलं का तुम्हाला? हे अशा पद्धतीने प्रश्न। जर यांची आत्या विचारलं तर साहजिक आहे इकडे जाईल अजून परत, म्हणजे यांची बहीण, समजलं का? म्हणजे यांची बहीण म्हणजे कोणाची आत्या? आपल्या पप्पाची बहीण आहे, ती आपली आत्या, म्हणजे वडिलांची बहीण आहे तर यांची झाली आत्या, बरोबर। हे दोघं बहीण भाऊ आहेत, समजलं का? कधी कधी आहे का नाही, काकाचाही मुलगा असते, काकाचा मुलगा तर इकडं, त्यांचा संबंध, आता ह्यांचा संबंध नाही आहे, इकडं मुलगा काकांचा, समजलं। कधी कधी असं विचारतं ह्या दोघांचा काय संबंध आहे, तर ते सख्खे चुलत भाऊ इथं। हे अशा पद्धतीनं स्ट्रक्चर काढायचं असतं, समजलं का? सोप्यात सोपं, नवरा बायको असतील, आई वडील असतील तर अशा पद्धतीने क्रॉस द्यायचा, बहीण भाऊ असतील तर असं चिन्ह द्यायचं, बरोबर। त्यानंतर मुलगा असेल तर असं चिन्ह द्यायचं, वडील बी जर विचारलं मुलाचे वडील कोण तर चिन्ह असंच द्यायचं, समजलं का? त्यामुळे अशा पद्धतीनं स्ट्रक्चर काढायचे आहे आणि जसा प्रश्न आला त्या पद्धतीनं आकृती काढत जायचं, शेवटला उत्तर आपलं आपण भेटत जातं, समजलं का? आकृती अगोदर समजून घ्या, ओके। बघा, काही सराव प्रश्न आहेत, त्या सराव प्रश्नाला बघूत आपण। मी तुम्हाला काय म्हटलं, आता पती आहेत, ये हे बी चे पती आहेत, ये। आणि अजून एक गोष्ट बघा, ओके, इथे बघा, पती आहेत, मुलगा आहे, पती आहे, वडील आहेत, नवरा आहे, म्हणजे जेवढं काही पुरुषाशी संबंधित पुरुष असतील तर त्यांना चिन्ह द्यायचं यम, यम म्हणजे मेल, समजले का? मुलगी आहे, बहीण आहे, बायको आहे, आई आहे किंवा मुलीशी संबंधित असतील तर त्यांना द्यायचं यफ, म्हणजे काय? फिमेल, समजलं काय म्हटलं मी? मुलगा असे, आणि हे दिला तर लवकर तुम्हाला लिंग कळतं की नेमकं काय विचारले, समजलं का? त्यासाठी का नाही, मुलगा असेल किंवा मुलाशी संबंधित गोष्टी असतील तर यम, मुलगी असेल मुलीशी संबंधित गोष्टी असतील तर यफ, यम म्हणजे मेल, यफ म्हणजे फिमेल, समजला तर एक गोष्ट, ओके। बघा, ये हे बी चे पती आहे, ये हे कुणाचे पती आहे? बी चे पती आहे म्हटल्यानंतर साहजिक आहे नवरा बायकोचा म्हटलं तर क्रॉस, ओके। ये हे बी चे पती आहे, ये बी चे पती आहे म्हणजे ये काय झाला? मेल। आता हा साहजिक आहे नवरा बायको मध्ये एक आणि तिथं काय असणार आहे पलीकड? फिमेल असणार आहे, समजलं का तुम्हाला एक गोष्ट? ये हे बी चे पती आहेत, बी ही, हे प्रश्न सोडवतो आपण, बी ही सी ची आई आहे, बी ही कुणाची आई आहे? सी ची आई आहे,
बरोबर का? आपण बघा लेख मुलगा असेल मुलगी असेल तर खाली म्हटलं होतं क्रॉस खाली जायचं. बी ही सी ची आई आहे. सी चा जो जेंडर कळालाय का आपल्याला? नाही. काय सांगितलंय? फक्त बी ही सी ची आई आहे. ऑलरेडीच बी एक आपल्याला कळालं फिमेल आहे म्हणून ते. ओके काय बघा सी हा डी चा भाऊ आहे. सी हा कुणाचा भाऊ आहे? डी चा भाऊ आहे. सी हा डी चा भाऊ आहे म्हणजे सी कोण आहे? मेल आहे. सी हा डी चा भाऊ आहे. बरोबर. तर हा काय? मेल आहे. ओके हा काय? मेल आहे. डी चं जेंडर कळालं का आपल्याला? डी चं जेंडर कळालं नसल्यामुळे का नाही एम किंवा एफ सांगू शकत नाही. समजलं का? हे अशा पद्धतीनं स्ट्रक्चर तयार होणार आहे. बघा परत एकदा बघा. ये हे बी चे पती आहे. ये हा बी चा पती आहे म्हणजे मेल. बरोबर. बी ही सी ची आई आहे. बी ही सी ची काय आहे? आई आहे. सी हा डी चा भाऊ आहे म्हणजे मेल. बरोबर. हे अशा पद्धतीनं हे असणार आहे. आता उत्तर बघा. ये हे बी चे काय आहेत? पती आहेत. सी हा मुलगा आहे. सी हा डी चा काय आहे? भाऊ आहे. ह्याचं कळालंय का आपल्याला? असे स्ट्रक्चर आलं होतं का? ओके बघा आता ह्याचं प्रश्नाचे उत्तर बघा. आता ये चे डी सी नाते काय? ये चे अगोदर काय महत्वाचं बरं. चे आणि सी महत्वाचं आहे. ये चे डी सी बरोबर किंवा डी चे ये सी असं जिथं विचारलं तशा पद्धतीने उत्तर करायचं. बघा इथं काय म्हटलं प्रश्न इथं आहे. ये चे डी सी नाते काय? ये हा डी चा कोण आहे असं विचारलेलं आहे. ये हा डी चा कोण आहे? मग वडील आहेत. समज आले का? ये चे डी सी नाते काय? तर ये कोण आहे? तर ये डी चे वडील आहेत. हे मुलगा असो की मुलगी असो वडील वडील असणार आहेत ना. समजलं? इथं दुसरा प्रश्न काय? डी चे ये सी नाते काय? डी ये चा कोण आहे? मग मुलगा किंवा मुलगी आहे. समज आले का? मुलगा नाही आहे. बरोबर. डी चे एसी नाते काय? डी चे एसी नाते म्हणजे डी हा याचा कोण? एकतर मुलगा असेल किंवा मुलगी असेल. आपण एक्झॅक्ट सांगू शकत नाही. समजलं का? असं ह्या पद्धतीनं ओके निश्चित सांगता येत नाही. हे झाला हा प्रश्न. ओके पुढचा प्रश्न बघा टिकलला. आता हे कळालं तुम्हाला? ओके बघा झालं. ओके पुढचं बघा. ये हा बी चा भाऊ आहे. कसं आकृतील? ये हा कुणाचा भाऊ आहे? बी चा भाऊ आहे. बी चा भाऊ म्हणजे बरोबरचं चिन्ह. बहीण भाऊ दोघे समान असतात. ओके त्या पद्धतीनं ये हा बी चा भाऊ आहे म्हणजे ये का असेल? मेल. बी ही सी ची आई आहे. बी ही कुणाची आई आहे? सी ची आई आहे म्हणजे असं खाली आलं. बरोबर. बी ही सी ची आई म्हणजे ही काय असेल? फिमेल. बरोबर. सी आणि डी हे भाऊ आहेत. सी आणि डी सी आणि डी हे भाऊ आहेत म्हणजे साहजिक आहे दोघं पण मेल असणार आहेत. भाऊ आहेत म्हणजे काय असणार आहेत? मेल असणार. सी आणि डी हे काय आहेत? भाऊ आहेत म्हणजे दोघे बी काय आले? मेल आले. समजला ते कसं आलं स्ट्रक्चर? आता प्रश्न काय बघा. ये चे डी सी नाते काय? ये हा डी चा कोण? आता हे दोघं बहीण भाऊ आहेत. बहिणीचे मुलं आहेत म्हणजे साहजिक आहे बहिणीचा मुलगा आपल्याला भाचा होतो. त्या मुलासाठी आपण कोण होणार आहे? मग मामा. समजलं? ये हा डी चा कोण आहे? मग मामा. समजलं का तुम्हाला एक गोष्ट? ओके पुढे डी चे एसी नाते काय? डी हा याचा ही जर मुलगी राहिली तर भाची झाली असती. बरोबर. डी चे एसी नाते म्हणजे डी हा याचा कोण? तर कसं झाला? भाचा. समजलं का? काय म्हटलं मी? भाचा. तुमच्याकडे मला वाटतं भाषा काहीतरी असं म्हणतात का? भाचाच म्हणतात का? ओके ठीक आहे. समजला कसं आले? ओके पुढचा प्रश्न. हे सराव प्रश्न आहेत. अगोदर मी तुम्हाला सोडून दाखवतोय त्याच्यानंतर तुम्हाला प्रश्न देणार आहे सोडवायला. तुम्ही स्वतः पण सोडवा. अगोदर फक्त बघा. पी हा क्यू चा मुलगा आहे. पी हा बघा इकडे बघा. पी हा क्यू चा मुलगा आहे. पी चा मुलगा क्यू. पी हा कुणाचा मुलगा आहे? क्यू चा मुलगा आहे म्हणजे क्यू वडील आहेत आणि पी काय? मुलगा आहे. असं स्ट्रक्चर तयार होईल. बरोबर. पी हा क्यू चा मुलगा आहे म्हणजे याचा मेल समजलं. बरोबर. क्यू हा आर चा भाऊ आहे. क्यू हा आर चा भाऊ आहे म्हणजे हा काय झाला? मेल झाला. क्यू आर चा भाऊ आहे. आर हे यस चे वडील आहेत. आर हे कुणाचे वडील आहेत? यस चे वडील आहेत. बघा हे दोघं बहीण भाऊ नाहीत. आता लगेच समजा काय भाव या दोघा भाव म्हणजे सगळे चुलत बहीण भाऊ होऊ शकतात. पुढे बघू आता काय. यस आर हे यस चे वडील आहेत परंतु यस ही त्यांची मुलगी नाही. आर बघा इथं काय? आर हे यस चे वडील आहेत. आर हे यस चे काय आहेत? वडील आहेत परंतु
यस ही त्यांची काय नाही, मुलगी नाही. मुलगी नाही म्हणजेच मुलगा नाही. एक तर जेंडर दोनच आहेत ना सध्या, राज्यघटनेनुसार 3 जेंडर आहेत बरोबर, पण इथं रिझनिंग मध्ये तुम्हाला 2च राहायचे, एक मुलगा एक मुलगी. ओके, काय काय आर हे यस चे वडील आहेत, परंतु यस ही त्यांची मुलगी नाही. मुलगी नाही म्हणजेच काय आहे, मुलगा आहे. समजले का काय म्हटलं मी? ओके, आता प्रश्न बघा मग, हे अशा प्रकारचं काय होणार आहे, स्ट्रक्चर तयार होणार आहे. क्यू चे यस सी नाते काय? क्यू यसचा कोण, क्यू हा यसचा कोण होणार आहे, काका, चुलता. चुलता म्हणतो आपण बरोबर. बघा ह्या भावांचा मुलगा यस आहे. ओके, हे मुलगा, हे दोघं भाऊ आहेत, साहजिक काय क्यू हा यसचा कोण असेल, काका. नसेल तर अजून काय म्हणायचं, चुलता बरोबर, अंकल, तुम्ही जे काय म्हणता ते. आता समजलं का? पुढचा प्रश्न आहे, पी चे यस सी नाते काय? पी आणि यस कोण आहेत, चुलत भाऊ आहेत. भाऊ आहेत ते, पण कोणते भाऊ आहेत, चुलत भाऊ आहेत. समजलं का? हे अशा प्रकारचं उत्तर येणार आहे. ओके, समजले? पुढे जाऊ. इकडला प्रश्न बघा आता, ये हे बी चे वडील आहेत. ये हे कुणाचे वडील आहेत, बी चे वडील आहेत. ये हे बी चे वडील आहेत. बी हे सी चे वडील आहेत. बी हे सी चे वडील आला मुलगाला, असं स्ट्रक्चर येणार आहे. बी हे सी चे वडील आहेत, म्हणजे बी भेटला आपल्याला. सी चं जेंडर माहिती आहे का जो आपल्याला? नाही. सी हा डी चा भाऊ आहे. सी हा कुणाचा भाऊ आहे, म्हणजे सी भाऊ आहे म्हणजे तो मुलगा आहे. डी चं माहित झालं का आपल्याला अजून? नाही, म्हणजेच डी चा आपल्याला जेंडर माहित नाही. अशा पद्धतीनं समजलं आता? बघा, ये हे बी चे वडील आहेत, ये हे बी चे वडील आहेत बरोबर. बी हे सी चे वडील आहेत, बी हे सी चे वडील आहेत. सी हा डी चा भाऊ आहे, सी हा डी चा भाऊ आहे. ओके, आता प्रश्न बघा, ये चे सी सी नाते काय? ये सी चा कोण आहे, बघा इथं बघा, ये सी सी म्हणजे आपल्या वडिलांचे वडील आपले कोण होतात, आजोबा. म्हणजेच ये हा सी चा कोण आहे, आजोबा. आलं का स्ट्रक्चर? ओके, पुढचं, डी चे एस सी नाते काय? आपण आजोबाचे कोण होतो, इथं मेल किंवा फिमेल आहे ना, म्हणजे नक्की सांगणार, एक तर नात होईल. नात म्हणजे मुलगी, नसेल तर मुलगा, असेल तर नातू. मुलगी असेल तर नात होते, समजले का? आणि मुलगा असेल तर नातू होतो. समजले? अशा पद्धतीचे काय असतात, प्रश्न असतात. ओके, आता तुम्ही सोडवा. आता सोडवा, आता एक एक तुम्हाला मिनिट देऊ आणि त्याचं उत्तर आले पाहिजे. सावकाश सोडवा, उत्तर आलं पाहिजे. झालं? आलं काय? हा, जमलं मग. चला बघा, हा ये हा डी चा भाऊ आहे. ये हा कुणाचा भाऊ आहे, म्हणजेच ये हा कोण आहे, मेल आहे. हे द्यायचं बरं, ते दिल्याशिवाय नंतर लिंक कळत नाही आपल्याला, शेवटचा जेंडर कळत नाही. ये हा डी चा भाऊ आहे. डी हे कुणाचे वडील आहेत, बी चे वडील आहेत. डी हे बी चे वडील आहेत, म्हणजे डी कोण झाला, मेल झाला. बी आणि सी या बहिणी आहेत. काय आहेत, बी आणि सी या बहिणी आहेत, म्हणजे दोन्ही फिमेल आहेत बरोबर. बी आणि सी या बहिणी आहेत. तर सी चे ये सी, बघा कधी कधी असं होतं बरं, ये चे सी सी म्हणजे ये विचारताय सी चा कोण आहे, इथं विचारलंय काय, सी चे ये सी म्हणजे कोणाचे कोणासी, कशा प्रकारचं नातं आहे. समजलं का? सी चे ये सी नाते काय, सी ही येची कोण होणार आहे, पुतणी, म्हणजेच कोण, भावाची मुलगी. समजलं का? भावाची काय, मुलगी. ओके, ठीक आहे. पुढे सोडवा. बघा, मेल फिमेल कुठं कुठं आहे तिथं द्या बरं, तरच उत्तर येणार आहे, ना तर गोंधळ होणार आहे. बरोबर आलं? अच्छा, बघा काय ते बघा, डी हा के चा भाऊ आहे. काय? डी हा के चा भाऊ आहे, म्हणजे डी कोण आहे, मेल आहे. यम ही के ची बहीण आहे. यम ही के चा जेंडर माहिती झालं नाही आपल्याला अजून. यम ही के ची बहीण आहे. यम बहीण आहे. यम ही के ची बहीण आहे. आर हे डी चे वडील आहेत, म्हणजे इथं येईल. आर हे कोण आहेत, डी चे वडील आहेत, म्हणजे हा मेल आला बरोबर. आर हे डी चे वडील आहेत. आणि यस ही यम ची आई आहे, म्हणजे आता बघा हे दोघं तिघं बहीण भाऊ आहेत, भावंडे आहेत बरोबर. हे आर हे वडील आहेत. यस ही यम ची आई आहे, म्हणजे यम ची आई म्हणजे यांची पत्नी, साहजिक आहे यस. आपण इकडून धरू. ओके, समजलं तुम्हाला. यस कोण आहे, यस ही यमची आई आहे.
म्हणजे दोघं नवरा बायको आहेत आणि यांचे हे मुलं आहेत. समजलं का तुम्हाला? हे जे आमचे आहेत. तर बघा केचं जेंडर माहिती आहे आपल्याला काही? केचं काही तर कळालंय का? मेल आहे का फिमेल आहे? नाही. एकतर मुलगा असेल अथवा मुलगी असेल असं म्हटलंय. तर केचे आरसी नाते काय? केचे हितला आरसी नाते काय? एकतर के आरचा मुलगा असू शकतो, नसेल तर मुलगी असू शकतो. निश्चितपणे सांगू शकत नाही. म्हणून तर ऑप्शन नंबर कितवा? मुलगा किंवा मुलगी. समजलं का? ओके. पुढे म्हणून तर म्हटलं ते जेंडर देत बसा, म्हणजे एम एफ हे देत राहा. एमपीएससीचा प्रश्न आहे 2016चा. ओके. पोलीस भरतीचा प्रश्न संपले एवढ्यावरती. अगोदरचे जे प्रकार होता बघा तेवढ्यावर प्रश्न असतात पोलीस भरतीचे. नियम आपलाच लावायचा, स्वतःनं जेंडर नाही ठरवायचे आहे. जे दिलंय तेच जेंडर ठरवायचे आहे. बघा कसं आहे ते. अली बालाचा भाऊ आहे. इथं करत आहे अली कुणाचा भाऊ आहे? बालाचा. म्हणजे अली मेल आहे. समजलं? अली बालाचा भाऊ आहे. कल्लू अलीचे वडील आहेत. म्हणजे कल्लू वडील आहेत कुणाचे? अलीचे वडील आहेत. म्हणजे हा काय असेल? मेल असेल. दामू नीलाचा भाऊ आहे. दामू नीलाचा भाऊ आहे. काही संबंध लागते का? त्या थोड्या वेळासाठी बाजूला करायचं, पुढचं बघायचं. नीला बालाची मुलगी आहे. नीला कुणाची मुलगी आहे? बालाची. नीला कुणाची मुलगी आहे? बालाची. म्हणजे फिमेल आलं. आता इथं बघा, आता हे सोडलं होतं आपण, ते वाचा. दामू नीलाचा भाऊ आहे. दामू कुणाचा भाऊ आहे? दामू नीलाचा भाऊ आहे. दामू नीलाचा भाऊ आहे. म्हणजे हा काय झाला? मेल झाला. बरोबर. दामू नीलाचा भाऊ आहे, मुलगी आहे. तर अशी स्ट्रक्चर तयार झालं. ओके. तर तर दामूचे काका दर्शविणारा पर्याय निवडा. दामूचे काका इकडे बघा, लक्ष द्या इकडं. बाला आहे. बालाचं जेंडर माहिती आहे का आपल्याला? नाही. आता दामूचे काका इकडे बघा. बालाला जर आई मांडलं तर अली मामा होतो, आणि बालाला जर पुरुष मांडलं तर अली काका होतो. आपल्याला विचारले दामूचे काका कोण? दामूचे आई आहे का वडील आहे हे माहित नाही आपल्याला. त्यामुळं लिंग निश्चित नसल्यामुळं काय असलं पाहिजे? बालाचे लिंग माहित असायला हवे ना. मी म्हणून म्हणलो होतो जेंडर स्वतः ठरवू नका, प्रश्नात काय दिले ते बघा म्हटलं होतं. समज आले का? तुम्ही उत्तर काढले अली, पण इथं तुम्हाला जेंडरच भेटलं नाही ना. एम म्हणजे मेल आहे का फिमेल आहे? त्यामुळे जेंडर हा जरी मेल राहिला असते काका आली आहे, ते फिमेल राहिले ते मामा झाले असते. बरोबर काय? त्यामुळे जेंडर माहित असायला पाहिजे. म्हणून काय बालाचे लिंग माहित असायला हवे. समजलं कसं आलंय? ओके. मग आली कसं उत्तर आलं? फास्ट. मला जमत नाही, सावकाश सोडवायचं असतं. सोडवा. युपीएससीचा पेपर प्रश्न आहे 2012चा. काय आलं? आता उत्तर आलं पाहिजे. आता सोपा आहे. बघा, ये हा बीचा भाऊ आहे. ये हा कुणाचा भाऊ आहे? बीचा. म्हणजे ये हा बीचा भाऊ आहे. म्हणजे ये कोणाला? मेलाला. सी हे येचे वडील आहेत. सी हे सी चे वडील आहेत का? सी हे येचे वडील आहेत. सी हे येचे वडील आहेत. सी हे काय आहेत? येचे वडील आहेत. डी हा ईचा भाऊ आहे. डी हा ईचा भाऊ आहे. काही संबंध आला का सध्या? तर बाजूला करा थोड्या वेळासाठी. पुढचा सोडवायचा. ई ही बी ची मुलगी आहे. ई ही कुणाची मुलगी आहे? बी ची. म्हणजे फिमेल आली. ई ही बी ची मुलगी आहे ना. ई बी ची मुलगी आहे. आपण हे सोडला होता. डी हा कुणाचा भाऊ आहे? ईचा भाऊ आहे. डी हा ईचा भाऊ आहे. तर डी चे काका किंवा मामा कोण? इथं बघा, इथं सुद्धा आपल्याला बीच आहे का नाही जेंडर माहित नाहीये की मेल आहे का फिमेल आहे. परंतु आयोगानं प्रश्न डायरेक्ट ऑलरेडी विचारलेला आहे. हे नातं मात्र किंवा काका किंवा मामा या दोन्हीपैकी एकच होणार आहे. समजा हिला जर आपण मेल मांडलं तर हा काका होईल, याला जर आपण फिमेल मांडलं तर हा मामा होईल. म्हणजे ऑलरेडी प्रश्नात विचारलं कसं? काका किंवा मामा कोण? त्यामुळे डीचा काका किंवा मामा हा ऑलरेडी कोण येणार आहे? नेहमीच येणार. ऑप्शन नंबर 1. समजलं का? तिथं जर हा फक्त काका विचारला असतं तर प्रश्न चुकला असता, कारण की तिथं जेंडर माहित नाही. फक्त मामा विचारला असतं तरी प्रश्न चुकला असता, कारण तिथं जेंडर माहित नाही. पण ऑलरेडी प्रश्नात काय विचारले? एकतर काका किंवा मामा दोन्हीपैकी कोण असेल ते विचारले. त्यामुळे उत्तर काय आहे मग? ये. ओके, ठीक आहे. पुढे एएसओ मुख्य 2015चा प्रश्न आहे. सोडवा. इकडे बघा,
हा वाचा अर्थ आहे का नाही किंवा होते बरं, किंवा अथवा वा. हे किंवा अथवा वा, हे किंवा अथवा वा. मी उत्तर सांगितलं डायरेक्ट तुम्हाला. इथं किंवा दिलेला आहे. ओके, सावकाश सोडवा. स्ट्रक्चर आकृती काढायला आली पाहिजे तुम्हाला. बाकीचं उत्तर काढायच्या नादी लागू नका. डायरेक्ट उत्तर येत नाही. आकृतीनुसार जा. थापा नाही मारायच्यात. ह्याच्यावरती प्रश्न 100% असतात बरं सगळीकडेच. बघा इकडे बघा, यम हे बी चे वडील आहेत. यम कुणाचे वडील आहेत? वडिलांचे, म्हणजे असे चिन्ह आहे. यम हे कुणाचे वडील आहेत? बी चे, म्हणजे यम मेल आला. ओके, यन ही सी ची मुलगी आहे. आता सध्या आपला संबंध लागत नाही आहे, त्याला थोडस बाजूला स्किप करा त्याला. सी ही यम ची मुलगी आहे. सी ही कुणाची? सी ही यम ची मुलगी आहे, म्हणजे साहजिक आहे सी ही यम ची मुलगी आहे ना, म्हणजे असं येईल इथं. ओके, कारण की मुलगा आहे म्हणजे नक्की सांगू शकत नाही. यम हे बी चे तेवढं कळालं. ही बी मुलगा किंवा मुलगी काहीतरी राहू शकते, परंतु सी ही काय? यम ची मुलगी आहे, म्हणजे भावंड असतील. बहिणी राहू शकतात ना, बहीण भाऊ राहू शकतात. बरोबर, सी एम ची मुलगी आहे. यन ही सी ची मुलगी आहे. यन ही कुणाची मुलगी आहे? सी ची मुलगी आहे, म्हणजे असं जाईल यन ही सी ची मुलगी आहे, म्हणजे हे फिमेल झालं. बरोबर, बी तर म्हणजे बीचं जेंडर कळालं का आपल्याला? मेल किंवा फिमेल असेल. समजलं का? तर बी चे एन सी नाते काय? बी एन चा. समजलं का? बी चे एन सी नाते काय? समजा ही तर बहीणच आता म्हणजे मुलगीच आहे. ही जर बहीण असेल तर मावशी होऊ शकते. हा जर म्हणजे ही जर बहीण असेल यांची तर मावशीच आहे. हा जर भाऊ असेल हिचा तर मामा होऊ शकतो, म्हणजे एकतर मामा असेल किंवा मावशी असेल, निश्चित सांगता येत नाही. त्यामुळे काय येणार आहे? ऑप्शन नंबर 2, मामा वा मावशी. समजलं का? ओके, सोपं आहे का नाही? हा, पण तुम्हाला आलं पाहिजे. मी सांगितल्यानंतर आलं नाही पाहिजे. सोडवा आता. ओके, बघा काय ते बघा. ये ही बी ची मुलगी आहे. ये ही कुणाची मुलगी आहे? म्हणजे बी आई आहे. ये ही बी ची मुलगी आहे. बरोबर का? असं येणार का? सी ही ये ची बहीण आहे. सी ही कुणाची बहीण आहे? ये ची बहीण आहे. सी ही ये ची बहीण आहे. बी ही डी ची मुलगी आहे. बी ही डी ची मुलगी आहे, म्हणजे बी कुणाची मुलगी आहे? डी ची मुलगी आहे, म्हणजे फिमेल आहे. बी ही डी ची मुलगी आहे, इथं डी आला. आणि ई हा सी चा भाऊ आहे, इथं येईल. ई हा सी चा भाऊ आहे, म्हणजे ई काय? मेल आहे. डी चं जेंडर कळालंय का आपल्याला? नाही, त्यामुळे मेल किंवा फिमेल यापैकी एक असेल ते. ओके, तर प्रश्न काय? ई व डी मधील नाते संबंध सांगा. इकडे बघा, मी मुलगा आहे. बरोबर, तर माझ्या आजी असेल अथवा आजोबा असेल. बरोबर, त्यांना मी नातूच होणार आहे. समज आले का? कारण की मी ऑलरेडी मुलगा आहे. मी जर समजा म्हणजे एखादी मुलगी राहिली असती, आजी असेल अथवा आजोबा असेल, ती नातेच होणार आहे. ही गोष्ट आली का? त्यामुळे साहजिक आहे. इथं काय विचारलंय? ई व डी मधील नातं म्हणजे ई आणि इथं डी आहे. बरोबर, ई हा काही झालं तरी नातूच होणार आहे, कारण की हा काय आहे? मेल आहे. बरोबर, इथलं जेंडर माहित नाही, म्हणजेच डी ह्याची एकतर आजी असेल, नसेल तर आजोबा असेल. ते निश्चित सांगता येत नाही, कारण का? त्यांचं जेंडर माहित नाही. म्हणून बघा, ई हा डी चा नातू असणार आहे. इथं बघा, इथं ऑप्शन नंबर 4. बरोबर, नातू. आणि हे ऑब्लिकचा अर्थ नाही, किंवाचा अर्थ आहे, आजी किंवा आजोबा. कसं काय? कारण की मेल किंवा फिमेल आहे, ते निश्चित सांगता येत नाही. ऑप्शन नंबर कितवा? 4. ओके, पुढे थोडस अवघड 2020 चा MPSC चा प्रश्न आहे. सोडवा, वेळ घ्या पण सोडवा. प्रश्न इथं आहे बरं. इथं बघा का, इथं मामा व भाची यांची जोडी. सी आणि आर तर नाहीच इथं कुठं. ऑप्शन मी बघत जा ना तू. झालं बघा, इथं बघा, तेवढा वेळ नाही आपल्याकडे. विचारले का बघा, दिलेली माहिती वापरून अनुक्रमे मामा व भाची कोण असतील ह्या पर्यायातून हे करायचे आहे. हा, या आता बी हे सी चे वडील आहेत. काय म्हणते बघा, बी हे सी चे वडील आहेत, परंतु सी त्यांचा मुलगा नाही. बी हे सी चे वडील आहेत, परंतु
सी त्यांचा मुलगा नाही, वडील आहेत, मुलगा नाही, म्हणजे का असणार आहे, मुलगी असणार आहे. म्हणजे बघा बी हे सी चे वडील आहेत, बी हे कुणाचे वडील आहेत, सी चे वडील आहेत. बी हे सी चे वडील आहेत, परंतु सी त्यांचा मुलगा नाही, म्हणजे सी चं जेंडर पण कळालं लगेच की ते फिमेल आहे म्हणून, कारण का मुलगा नाही म्हणते, मुलगा नाही तर मग काय असणार आहे, मग मुलगी असणार आहे. पी हा सी चा भाऊ आहे, इथं पी हा सी चा कोण आहे, भाऊ आहे, पी हा सी चा भाऊ आहे. ए आणि बी जोडप्या इथं, जोडप्या म्हणजे नवरा बायको आहे इथं, बरोबर. ए आणि बी जोडप्या इथं बी आहे, साहजिक आहे इथं काय येणार आहे, ए इथं मेल आहे, म्हणजे हे कोण असणार आहे, फिमेल, बरोबर. ए आणि बी हे जोडपे आहेत. क्यू ही सी ची मुलगी आहे, क्यू ही सी ची मुलगी आहे, क्यू ही सी ची मुलगी आहे, बरोबर का. क्यू ही कुणाची मुलगी आहे, सी ची मुलगी आहे. आर हा पी चा मुलगा आहे, आर हा कुणाचा मुलगा आहे, पी चा मुलगा आहे. यस आणि पी हे जोडपे आहेत, यस आणि पी, बघा इथं यस कुठं आहे का नाही, पण पी आहे इथं, यस आणि पी जोडपे आहेत, म्हणजे इथं यस हा बघा हा फिमेल आहे, म्हणजे ही कोण असणार आहे, फिमेल. समजलं का. यस आणि पी हे जोडपे आहेत. टी हे यस चे वडील आहेत, टी हे कुणाचे वडील आहेत, यस चे वडील आहेत, टी हे यस चे वडील आहेत. समजलं का. इतकी मोठी आकृती आहे, टी हे यस चे वडील आहेत. तर मामा व भाची यांची जोडी निवडायची. अगोदर बघायचं हे पर्याय दिलं तेवढं इथं जाऊन बघत बसायचं नाही, पर्यायानुसार जायचं. मग यस आणि आर चा संबंध कसा आहे बघा, आर इथं आहे, यस इथं आहे, आर आणि यस बघा, यस ही आर ची आई आहे, म्हणजे आर हा यस चा मुलगा आहे. आपल्याला विचारलंय काय, मामा व भाची, त्यामुळे हा काय झाला, कॅन्सल झाला. दुसरा पर्याय बघा, पी क्यू, पी इथं आहे, क्यू इथं आहे, विचारलंय काय, मामा भाची, बरोबर. बघा सी आणि पी बहीण भाऊ इथं, ही बहिणीची मुलगी आहे, म्हणजे सी ची मुलगी आहे क्यू, बरोबर. म्हणजे हा हिचा म्हणजे हिची आई आहे, आईचा हा भाऊ आहे, तर हा पी आहे याचा काय झाला, मामा झाला. क्यू याची कोण झाली, भाची झाली. विचारलंय काय, मामा भाची, त्यामुळे उत्तर काय मिळालं, पी क्यू. समजलं का. तरी आपण तिसरा बघायचं, बी आणि क्यू, मामा भाची पाहिजे. बी इथं आहे आणि क्यू इथं आहे, तर नाही, बी हा क्यू चा आजोबा लागतो, त्यामुळे ते बी कॅन्सल झालं. टी आर बघा, टी इथं आहे, तेव्हा इथं त्यांना सुद्धा काय लागणार आहे, आजोबा लागणार आहे, आजोबा आणि नातू लागणार आहे, त्यामुळे ती बी कॅन्सल झालं. उत्तर काय विचारलं आपल्याला, मामा व भाची, तेव्हा ऑप्शन नंबर कितवा, दुसरा, पी क्यू. समजलं. ओके, पुढचा होता का अवघड थोडासा, हा पुढे सोडवा, सोपा आता ये. जमलं मग, आता उत्तर आलं, जमलं मग. बघा आता काय, एक्स हा काय वायचा भाऊ आहे, बरोबर का. प्रश्न जाऊ द्या, प्रश्न ते नंतरला बघू, अगोदर हे तर सोडवा. एक्स हा वायचा काय भाऊ आहे, म्हणजे एक्स वाय, एक्स भाऊ आहे म्हणजे यम आला, एक्स हा वायचा भाऊ आहे. झेड ही एक्स ची बहीण आहे, इथं येईल बाजूला, बरोबर का. झेड ही एक्स ची बहीण आहे. यम हा यनचा भाऊ आहे, यम हा यनचा भाऊ आहे, काही संबंध लागतं का, थोड्या वेळासाठी स्किप करा. पुढचं बघा, यन ही वाय ची मुलगी आहे, यन ही कुणाची मुलगी आहे, वाय ची मुलगी आहे, हे म्हणजे फिमेल, वायचं जेंडर कळालं नाही अजून आपल्याला, बरोबर. यन ही वाय ची मुलगी, आपण हे स्किप केलं होतं. यम हा यनचा भाऊ आहे, इथं यम हा यनचा भाऊ आहे, यम हा यनचा भाऊ आहे, म्हणजे हा काय आला, मेल आला, बरोबर. यानी मग वायचं जेंडर कळालं का आपल्याला, वायचं जेंडर कळालं नसल्यामुळं, समजलं नसल्यामुळं यम किंवा काय करून ठेवा, यफ, मेल असेल अथवा फिमेल असेल निश्चित सांगता येत नाही. विचारले काय प्रश्न ते बघा आता. मग यमचे काका किंवा मामा, बरोबर. आईकडला असेल तर मामा, काका वडिलांकडला असेल तर काका, बरोबर. यमचे काका किंवा मामा असणारी व्यक्ती कोण, यम इथं आहे, वायचं जेंडर माहित नाही आहे, बरोबर. जर समजा ह्याला आपण मेल धरलं तर एक्स कोण होईल, काका होईल. जर समजा वायला फिमेल धरलं तर एक्स कोण होईल, मामा. आपल्याला विचारले कोण, यमचे काका किंवा मामा असणारी व्यक्ती, तर साहजिक ऑप्शन नंबर 1 एक्स. समजलं का. ओके, पुढचा. ननंद वगैरे माहित पाहिजे, बरं. जाऊ ननंद त्या गोष्टी माहित पाहिजे. नातेवाईक माहित नाही तर काय फायदा आहे मग, नंतर ते गाणं म्हणायला सुरुवात कर चाल,
जितने दुश्मन हमारे जान के है उनमें आधे तो खानदान के है. बरोबर. असं सुरू करू नका म्हणजे झालं. PSI मेन्साय 2021चा. आत्या का मावशी का सासू? आत्याच का? आईकडून आजी? आत्याच का? ओके ठीक आहे. बघा मग पी ही यांची पत्नी आहे. पी ही यांची पत्नी असून पी ही कुणाची पत्नी आहे? हे पी फिमेल आहे म्हणजे हा मेलच राहील ना. बरोबर. पी ही यांची पत्नी असून यस ही पी ची ननंद आहे. बघा पी ही यांची पत्नी असून यस ही पी ची ननंद आहे. ननंद कधी होते माहिती आहे का? आपली बहीण म्हणजे मुलाची बहीण असेल तर ते ननंद होणारी आहे. समजा का नवऱ्याची बहीण ननंद होते. बरोबर. इथं बघा यस ही पी ची ननंद आहे म्हणजे साहजिक आहे यस ही यांची कोण आहे? बहीण आहे. समजलं काही गोष्ट? यस ही पी ची ननंद आहे म्हणजेच यस ही यांची कोण आहे? बहीण आहे. आर हा पी चा मुलगा आहे. आर हा कुणाचा मुलगा आहे? पी चा मुलगा आहे. बरोबर. आर हा पी चा मुलगा आहे आणि टी हा यांचा मुलगा आहे. बघा आर हा मी माझ्या आईचा मुलगा आहे. मी माझ्या वडिलांचा मुलगा आहे. बरोबर. पण मी मुलगा त्या दोघांचा पण आहे ना. बरोबर. इथं बघा आर हा पी चा मुलगा आहे आणि टी हा यांचा मुलगा आहे. टी हा यांचा मुलगा आहे म्हणजे साहजिक आहे टी हा आरचा कोण असेल? भाऊ असेल. बरोबर का? दोघे ते नवरा बायको आहेत त्यामुळे काय नाही टी हा आरचा भाऊ असेल. टी हा यांचा मुलगा आहे. ओके. तर यस चे टी सी नाते काय म्हणजे यस टी ची कोण आहे? टी एस ची कोण आहे? टी एस ची कोण आहे हे विचारलं नाही. यस टी ची कोण आहे विचारले. तर साहजिक आहे हे दोघं बहीण भाऊ आहेत. हे त्याचे वडील आहेत. हे यन वडील आहे. वडिलांची बहीण आहे. तर वडिलांची बहीण आपली कोण होती आहे? आत्या. त्यामुळे ऑप्शन नंबर दुसरा. समजलं? ओके. पुढचा स्वतःच्या मनानं जेंडर तयार करायचं नाही. उत्तर चुकणार आहे नाहीतर मग. ननंद, भावजय, मुलगी, बहीण. भावजय म्हणजे काय? भावजय म्हणजे काय? भावाची पत्नी. बरोबर का? भावाची बायको म्हणजे आपली भावजय. आपण त्यांचा कोण होतो मग? दीर होतो. तुम्ही मला वाटतं तुम्ही भासरा काहीतरी म्हणता इकडे. मोठे असेल तर भासरा म्हणता तुम्ही इकडे. बरोबर. आमच्याकडे तिकडे मोठा दीर छोटा दीर असं म्हणतात. ओके ठीक आहे. सान्वी ही पौर्णिमाची मुलगी आहे. पौर्णिमा सान्वीची कोण आहे मग? आई आहे. ओके. सान्वी ही पौर्णिमाची मुलगी आहे. पौर्णिमाची मुलगी आहे सान्वी. नाव दिलेलं असलं तरी आपलं काम करायचं. मेल फिमेल द्यायचंच. सान्वी ही पौर्णिमाची काय? मुलगी आहे. शिल्पा ही सान्वीची आत्या आहे. शिल्पा ही कुणाची आत्या आहे? सान्वीची म्हणजे साहजिक आहे हिचे पती असणाऱ्यात. बरोबर. त्या पतीची असणाऱ्या बहीण. पण या बहीण कोण आहे? शिल्पा आहे. कोण आहे? शिल्पा आहे. ओके. मिलिंद हा शिल्पाचा एकुलता एक भाऊ आहे. म्हणजे एकुलता एक म्हटल्यानंतर एकच. बाकीच्या जे असतील तर त्या बहिणी असतील. एकुलता एक बघा एकुलती एक बहीण म्हणलं तर एकुलती एक बहीण म्हणजे जर चार आहेत. चार पैकी एक आम्हाला फक्त एकुलती एक बहीण आहे म्हणजे एकच बहीण आहे. बाकीचे तिघ जण भाऊ आहेत. समजलं का? एकुलता एक म्हणलं तर ते एकच झालं. बाकीचे दुसऱ्या जेंडरचे असतील. समजलं? तर काय म्हणले? मिलिंद हा शिल्पाचा एकुलता एक भाऊ आहे म्हणजे जे पती म्हणलो होतो हा कोण आहे मग? मिलिंद आहे. हा कोण आहे? हा मिलिंद आहे. आणि हे कोण आहे? शिल्पाबाई आई. शिल्पाबाई. हा इथं ओके. शिल्पा. ओके. शिल्पा सिटीचा प्रॉब्लेमच होत आहे. एकुलता एक भाऊ आहे. तर शिल्पा ही पौर्णिमाची कोण? शिल्पा ही पौर्णिमाची. बघा मिलिंद पौर्णिमाचा नवरदेव आहे. बरोबर. तर साहजिक आहे शिल्पा पौर्णिमाची कोण? भाव म्हणजे नवऱ्याची बहीण. काय होणार आहे? ननंद. ऑप्शन नंबर कितवा? पहिला. समजलं का? नवऱ्याची बहीण ननंद. भावाची बायको वहिनी भाऊजय. बरोबर का? ओके. नातेवाईक बी लक्षात ठेवा. असं होऊ नये. आपण अभ्यासामध्ये सक्सेस होण्याच्या नादामध्ये नातेवाईक सगळे बाजूला जातील. गेले तरी काही फरक पडत नाही. समजलं का?
सक्सेस होणं महत्वाचं आहे. नातं टिकवण्याच्या नादामध्ये का नाही स्वतःच्या करिअरकडे दुर्लक्ष होणार नाही याची काळजी घ्या. मग काय काय लोकांचं असतं बघा, आहे माझा फॅमिली महत्वाची आहे, ते महत्वाचीच आहे, त्यात काही प्रश्नच नाही, परंतु आपलं करिअर बी महत्वाचं आहे. टॅक्स असिस्टंट मेन्स 2021 चा प्रश्न आहे. ओके, सोडवा. का आलं? हा, एक सी आणि आर डोक्यात जात नसेल, थोडस घरात फिरावं लागतं, फॅमिली सोबत बसावं लागतं, दिवसभर बाहेर बोंबलत फिरल्यावर कसं काय शक्य आहे? काय चैतन्य? पहिलाच बघा, सी आणि आर आहे, आर आणि सी आहे, क्यू आणि पी आहे, टी आणि क्यू आहे, बरोबर का? हा, 3 नंबर. चैतन्य 1 नंबर म्हणते. कुणी आहे का 7-8 नंबर म्हणणार? बघा कसं आहे, सी व पी भावंडे. बघा इकडे बघा, भावंडे अगोदर काय आहे समजून घ्या. भावंडे म्हणजे काय माहितीये का? आपल्या आई वडिलांना आपण असलेले सगळे मुलं. मुलं म्हणजे कोणते? फक्त मुलं म्हणजे मुलं नाहीत, मुलं म्हणजे मुलगा मुलगी, बहीण भाऊ. बहीण राहू शकते, भाऊ राहू शकतात, बहीण भाऊ, बहिणी बहिणी, भाऊ भाऊ, बरोबर, यांना आपण भावंड म्हणतो. बरोबर. एक कुटुंब आहे, कुटुंबामध्ये का नाही त्यांना म्हणजे 4 भावंडे आहेत. 4 भावंडे आहेत म्हणजे किती? त्याच्यामध्ये असं राहू शकतं 2 बहिणी 2 भाऊ राहू शकतात. समजलं का? भावंडे म्हणजे फक्त भाऊ नाही, भावंडे म्हणजे बहीण भावाचा एक ग्रुप. ओके, इथं बघा आता, सी व पी भावंडे, बी ची मुले आहेत. बघा इथं बी, सी व पी, पण नक्की सांगू शकत नाही आपण की ते नेमकं सी व पी कोण आहेत. सी व पी भावंडे, बी ची मुले आहेत, पण ती त्यांची आई नाही. आई नाही म्हणजे बाप आहे. बरोबर का नाही? एकतर आई नसेल तर कोण असणार आहे? बाप असणार आहे. ओके, सी व पी भावंडे, बी ची मुले आहेत, पण ती त्यांची आई नाही म्हणजे बाप आहे. सी ही व्यक्ती त्यांच्या आई वडिलांच्या एकुलत्या मुलाचा भाऊ नाही. एकुलत्या मुलाचा भाऊ नाही म्हणजे हा मुलगा आहे, हा भाऊ नाही म्हणजे कोण आहे? बहीण आहे. एकुलत्या मुलाचा म्हणजे हा भाऊ आला ना लगेच, बरोबर का? एकुलता मुलगा म्हणलो तुम्ही तुम्हाला. ओके, सी व्यक्ती त्यांच्या आई वडिलांच्या एकुलत्या मुलाचा भाऊ नाही म्हणजे बहीण आहे. ए आणि बी जोडपे आहेत. ए आणि बी जोडपे म्हणजे ही आई आहे. ए आणि बी जोडपे आहेत. क्यू ही सी ची मुलगी आहे. क्यू ही कुणाची मुलगी आहे? सी ची मुलगी आहे म्हणजे ही फिमेल आहे. क्यू ही सी ची मुलगी आहे. आर हा पी चा मुलगा आहे. आर हा कुणाचा मुलगा आहे? पी चा. आर हा पी चा मुलगा आहे. आर हा पी चा मुलगा आहे. यस आणि पी जोडपे आहेत. यस इथं आहे, सॉरी पी इथं आहे. कोण कोण जोडपे आहेत? जोडपे म्हणजे नवरा बायको, कपल. हा, यस आणि पी जोडपे आहेत म्हणजे हा मेल ऑलरेडी, तर यस कोण राहील? फिमेल. यस आणि पी जोडपे आहेत. टी ही यस ची आई आहे. टी ही कुणाची आई आहे? यस ची आई आहे. टी ही यस ची आई आहे. अनुक्रमे, इथं शब्द हा महत्वाचा आहे भाई. समजलं का? काय म्हटलं मी? हा शब्द महत्वाचा आहे. कोणता? अनुक्रमे भाचा आणि आत्या. आत्या असलं की भाचा असते, भाचा असलं की आत्या असते. भाचा व आत्या हे नाते असलेल्या व्यक्तींची जोडी ओळखा. बघा आता, अनुक्रमे म्हटले म्हणजे साहजिक आहे. भाचा म्हणजे अगोदर तो मेल असणार आहे, नंतर फिमेल असणार आहे, म्हणजे अगोदर भाचा असणार आहे, नंतर आत्या असणार आहे. ओके, अनुक्रमे भाचा व आत्या. सी आणि आर बघा, सी कुठं आहे? इथं आहे, फिमेल आहे. आर इथं आहे, बरोबर. सी आर ची कोण होते बघा, हे किती झालं तर आपल्याला पाहिजे? भातचा पाहिजे, तो मुळात मेल पाहिजे. सी कोण आहे? फिमेल आहे, त्यामुळे तो ऑलरेडीच कॅन्सल झाला. कसं आलं का तुम्हाला ही गोष्ट? ओके, आणि तो विचारलं का भातचा वात्या इथं आहे का? बघा, याचा मुलगा आहे, हे यांचा आर हा कोणाचा मुलगा आहे? पीचा मुलगा आहे, बरोबर. आणि सी कोण आहे? आत्या आहे. परंतु ते बरोबर आहे ते नातं, पण प्रश्नात अनुक्रमे म्हटले. इथं भातचा म्हणजे अगोदर भातचा पाहिजे, नंतर आत्या पाहिजे. पण इथं काय झालंय? अगोदर आत्या येत आहे, नंतर भातचा येत आहे, त्यामुळे ते कॅन्सल झालं. दुसरं बघा, क्यू आणि पी. क्यू इथं आहे, पी इथं आहे, म्हणजे बघा क्यू ची आई सी आहे, सी चा भाऊ पी आहे. पी हा याचा मामा होईल,
मामा होईल, सी याचा क्यू याचा भाची होईल. आम्हाला विचारले आत्या, हा मामा होणार आहे, त्यामुळे हा कॅन्सल झाला. समजलं का? आर आणि सी. इथं बघा अनुक्रमे भातचा म्हणजे आर हा मुलगा आहे बरोबर. आर चे वडील कोण आहेत? पी आहेत बरोबर. पी ची बहीण कोण आहे? सी आहे. आणि सी कोण आहे? मुलगी आहे. म्हणजेच सी आर ची आत्या म्हणजे आर सी चा भातचा. विचारले काय? अनुक्रमे भातचा म्हणजे आर अगोदर येईल नंतर सी येईल म्हणजे ऑप्शन नंबर 3. समजले का? तिथं तुम्ही सी आणि आर आणि सी मध्ये गोंधळ करायचा नाही. प्रश्न विचारले अनुक्रमे, अनुक्रमे भातचं विचारले तर अगोदर सी येणार नाही कारण की सी आत्या आहे, ते शेवटला येणार आहे. त्यामुळे उत्तर काय आलं मग? ऑप्शन नंबर 3. कधीचा प्रश्न आहे? 2021 चा प्रश्न आहे. टॅक्स असिस्टंट मेन्सचा प्रश्न आहे. ग्रुप सी मधली पोस्ट आहे ती. ओके मित्रांनो, जे ब्लड रिलेशनचा पुढचा प्रकार आहे ते आपण उद्या भेटू. तोपर्यंत अभ्यास करा चांगला. कोणत्याही परिस्थितीमध्ये रिझल्ट आणायचाच आहे. चांगला अभ्यास करा. बाहेर फिरू नका जास्त. चहा पियाला वगैरे फिरत जा. धन्यवाद.